लातूर जिल्ह्यावरच ती कारखाने जी चालते ते साहेबामुळंच त्यांच्या नावावर दिलीपराव साहेब असतील, अमित भैया असतील, फिरोज भाई त्यांच्या नावाखाली सारे कारखाने चालते. त्यांचे कारभार एकदम व्यवस्थित चालते, दुसऱ्या कारखान्यासारखे नाहीत. बाकीचे जर बघितलं आपण इकडे निलंगा बघितला, पनगेश्वर बघितलं तर साऱ्या कारखान्याची जबाबदारी झाली. उस्मानाबाद असेल, कुठले बाहेरले कारखाने असतील, पण लातूर जिल्ह्यातले देशमुखाचे जे कारखाने ते व्यवस्थितशीरच आहेत. विश्वास म्हणजे जसं त्यांनी वागतात शेतकरी संघ, भाव व्यवस्थितशीर, चलविणं व्यवस्थितशीर, त्यांचं नेणं. बाकीच्या कारखान्याला काय कुठलं कुठलं बी कसं कवा बी नेतात, काही बी करतात, कुंकड उसं नेऊन टाकतात. तसंही तरी नियम नाही. व्यवस्थितशीर टायमाला नेणे, त्याच्या तारखेनं बरोबर घेणे, त्या तारखेलाच त्यांनी घेऊन जाईल. देशमुखाच्या इतर लातूर जिल्ह्यामध्ये दुसरा कुठलाच माणूस कारखाना चालवू शकत नाही, का तर ती त्यांच्या चलविणाराच्या मनावर आहे. आता निलासराव साहेबांनी ह्याला दिलता कारखाना, कुणाला मान्याला, दिनकर मान्याला, त्यांनी कारखाना काढून ओपन करून दिला, पण त्यांना सेल चालविता आला नाही. त्यांनी ती सेल कारखाना ह्यांनीच घेतला पुन्हा. असं बाहेरल्या कारखान्याचं साऱ्याचं केलं तरी तिथल्या कारखान्याच्या बाबतीत ह्यांच्याशी बी चॅलेंज नाही. हो, बँक असेल, कारखाना असेल, हे सारं त्यांच्यामार्फत व्यवस्थित चालतं. मांजरा कारखाना होण्याच्या आधी कारखाना इथं आमची परिस्थिती इतकी बिकट होती की विचारू नका. सगळ्याची चिकल्या साऱ्या भागाची. आणि पुन्हा मांजरा पट्टीमध्ये तर पलीकडल्या का डॅम करण्यामुळे त्या तर लोकांचं लयच भविष्य झालं चांगलं. जागोजाग निलासराव साहेबांनी सारे डॅम केली. डॅम केल्यामुळे पाणी झालं भरपूर, आणि पाण्यापायी त्यांचे उत्पन्न भरपूर वाढले पूर्ण मांजरा पट्टीवर. आता ऐकायला भागात पाणी कमी आहे, तरच ते दृष्टी शेतकरी करून ऊसाच्या बाबतीत चांगलंच आहे.